नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक देणारी खुशखबर समोर आली आहे. निर्वाह खर्च म्हणून दर महिन्याला 10,000 रुपयापर्यंत मदत मिळू शकते आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत देण्यात आलेला आहे. हा फक्त एक साधा अपडेट नाही, तर प्रत्येक कुटुंबांसाठी महत्त्वाची माहिती आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती समजल्यावर तुम्हाला भविष्यात कायदेशीर अडचणी, दंड किंवा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. चला तर मग संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेऊया. आता पहिला महत्त्वाचा तरतूद म्हणजे पालकांकडून निर्वाह खर्च. या कायद्यानुसार मुलांना किंवा संबंधित कुटुंबियांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे. आता निर्वाह खर्च म्हणजे काय? अन्न, कपडे, राहण्याची सोय, औषध उपचार, दैनंदिन गरजा आणि जीवन जगण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च. जर ज्येष्ठ नागरिक स्वतःचा खर्च स्वतः करू शकत नसतील, तर त्यांचे पाल्यांनी त्यांना आर्थिक मदत करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. आता हा केवळ नैतिक विषय नाही, तर हा कायद्यानुसार लागू केलेला नियम आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा तरतूद बघूया. पाल्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचे रक्तसंबंधित मुले, मुली यांच्यामध्ये मुलगा, मुलगी, नातू आणि नात यांचा समावेश आहे. म्हणजेच केवळ मुलगाच नाही, तर कुटुंबातील इतर जबाबदार लोकांवरही जबाबदारी लागू होते. म्हणजेच नातू असेल किंवा त्याची मुलगी असेल, यांच्यावर देखील या कायद्याचं बंधन हे लागू होते. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पाल्यांकडून मिळणारी चरित्राची रक्कम ही रुपये 10,000 रुपयेपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला 10,000 रुपयापर्यंत मदत ही पाल्यांना करणं गरजेचं आहे. आता बघा, अतिशय महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे. जर एखादी पाल्य आपल्या आई वडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करत नसेल, तर त्या पाल्याला 3 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा 5,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोघी शिक्षा लागू होऊ शकतात. तर मित्रांनो, आता ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ न केल्यास आता तुम्हाला कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकते. म्हणून आता तुम्हाला तुमच्या आई वडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सांभाळ हा करावाच लागणार आहे. नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई ही होईल. त्यामुळे आपल्या पालकांना सांभाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर तुमच्याकडून सांभाळ होऊ शकत नसेल, तर त्या ठिकाणी 10,000 रुपयाची रक्कम तुम्हाला पालकांना द्यावी लागणार आहे. आता पालकांना जर ही मदत मिळवायची असेल, तर हे समजून घ्या. जे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या उत्पन्नातूनच स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही, अशा वृद्धांना परिपोषणासाठी आणि निर्वाह भत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. जर तुम्ही अर्ज दाखल केला, तर तुम्हाला 10,000 रुपयाची ही मदत मिळू शकते. ही प्रत्येक पालकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आपल्या स्वतःच्या पालकांना सांभाळ करत नसल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी ही कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात. त्यांचा सांभाळ करणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ कायद्यामुळे नाही, तर आपल्या संस्कारामुळे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला त्याचा हक्क माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.